तर मंडळी, पुन्हा एकदा मी घाटी मसाला घेऊन आलेली आहे तुमच्या सोबत. नमस्कार मैत्रिणींनो, मी भारती पाटील. स्वागत आहे तुमचं आपल्या किचनमध्ये. आज आपण बघणार आहोत परफेक्ट प्रमाणातला 2 किलोचा घाटी मसाला. 2 किलोचा म्हणजे 2 किलो मिरच्यांचा. तर त्यासाठी इथे मी 4 प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत. अर्धा किलो पांडी मिरची, अर्धा किलो शंकेश्वरी, पाव किलो बेडगी मिरची आणि लवंगी मिरची जी आहे ती 1 किलो आहे. तिखट खूप जास्त असते लवंगी मिरची आणि बाकीच्या ह्या ज्या मिरच्या असतात त्या थोड्याशा मादक अशा असतात. तर मिरच्या अगदी 2-3 उन्हामध्ये खूप छान अशा खळखळीत वाळलेल्या आहेत. अगदी सहजपणे सुद्धा मिरची तुटत आहे. तर आता आपण याचं मसाल्याचं सविस्तर प्रमाण बघणार आहोत. मिरच्या एकत्र करून ठेवूया आणि आपण मसाले बघूया. डंगावरती नेईपर्यंत मिरच्या सादळू नये म्हणून अशा वाळवलेल्या मिरच्या व्यवस्थित प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पॅक करून ठेवायच्या. अशाने ना मिरची अशी सादळत नाही, म्हणजे अशी मऊ पडत नाही. तर मिरच्या अशा पॅक करून ठेवूया. आता बघूया मसाल्याचं सविस्तर प्रमाण. मसाले जे आहेत ते कशा प्रकारे घेतलेले आहेत मी. आता बघूया बाकीचे मसाले. तर मसाल्यामध्ये इथे बघा, सुरुवातीला मी चक्री फूल घेतलेलं आहे. आता हे जे मसाले आहेत ते सगळे 25 ग्रॅमच्या हिशोबाने घेतलेले आहेत. आता आमच्याकडे कसं 2 किलो जर मिरची असेल तर 2 तोळे अशा हिशोबाने मसाले सगळे घेतले. आणि इथे बघा खूप प्रकारचे मसाले घेतलेले आहेत मी. आता या सगळ्यांची नावं मला इथे व्हिडिओमध्ये नाही सांगता येणार, पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सविस्तर मसाले लिहिणार आहे, तेव्हा तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. तर सगळ्या प्रकारचे हे मसाले घेतले आहेत. याच्यामध्ये हे जे प्रमाण आहे मसाल्यांचं ते 25 ग्रॅम ह्या हिशोबाने घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये जी खसखस आहे ती खसखस फक्त 10 ग्रॅम अशी आहे. आता हिंग आहे, तो हिंग आपण आपल्या अंदाजे घातलेला असतो. तर मी ते 2 किलोसाठी 5 खडे घेतलेले आहेत. आणि हे हळकुंड जे आहे ते किलोला 4, या प्रमाणात मी 8 हळकुंड घेतलेली आहेत. आता हे आहेत शहाजिरे. शहाजिरे 10 ग्रॅमच आहेत, कारण त्यांचा वास खूप उग्र असतो. आणि असे हे जे सगळे मसाले आहेत ह्या मसाल्यांचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्यवस्थित सविस्तरपणे लिहिणार आहे, तर तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. आता सुंठ जी आहे ती मी माझ्या हिशोबाने घेतलेली आहे. अगदी 2 तुकडे, म्हणजे अगदी 10 ग्राम सुंठ असेल ही. हे आहे दगडी फूल, हे 25 ग्राम आहे. आणि इथे जे मी जिरे घेतलेले आहेत ते पाव किलो आहेत. हे आपले नेहमीचे साधे जिरे. आणि धने अर्धा किलो घेतलेले आहेत. अशा हिशोबाने मी 2 किलो मिरच्यांसाठी मसाला घेतलेला आहे. आता गेल्या वर्षीच्या मसाल्यामध्ये मी एक मोठा व्हिडिओ टाकलेला आहे घाटी मसाल्याचा. तर त्याच्यामध्ये हे तमालपत्र माझं मी दाखवलं होतं, पण ते दिसत नव्हतं व्यवस्थित. मला एक कमेंट आली होती की ताई तुम्ही तमालपत्र आणि अजून एक काहीतरी घातलं नाही आहे. तर सगळे हे मसाले नेहमी मसाल्या म्हणजे मिरचीमध्ये घाटी मसाल्यामध्ये असेच घातले जातात. फक्त दाखवताना थोडंसं चुकीचं झालं होतं आणि त्यामुळे मला ती कमेंट आली होती. तर इथे तुम्ही बघू शकता सगळे मसाले अगदी प्रमाणबद्ध मी घेतलेले आहेत. आणि याचं प्रमाणसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तर तिथे जाऊन नक्की तुम्ही चेक करा. आणि अशा प्रकारे हे जे मसाले आहेत, आता आपण जे मसाले अर्धे मसाले याच्यातले आपण तळणार आहोत तेलामध्ये आणि अर्धे मसाले जे आहेत ते आपण भाजणार आहोत. आता इथे मी घेतलेलं आहे 1/4 किलो लसूण, 1/4 किलो खोबरं आणि 1/4 किलो कांदे घेतलेले आहेत. आता हे लसूण कांदा जो आहे हे सगळं आपण मिक्स करताना वापरणार आहोत. खोबरं आणि कांदा हा तळला जाणार आहे, लसूण हा असाच चटणीमध्ये जाणार आहे, म्हणजे मसाल्यामध्ये जाणार आहे. तर इथे मी तयारी केली आहे मसाला भाजण्याची. त्यासाठी गॅसवरती कढई ठेवली आहे. गॅसची फ्लेम अगदी मीडियम ठेवायची आहे, मीडियम टू स्लो. सुरुवातीला आपण धने भाजणार आहोत. तर धण्यामध्ये अर्धे धने आधी भाजून घ्यायचे आणि त्याच्यावरती आपण जे मसाले तळणार आहोत ते टाकायचं, म्हणजे फार तेल धण्यामध्ये जात नाही. तर धने जे आहेत हे एकदम हिरव्या रंगाचे धने आहेत. थोडासा रंग बदलेपर्यंत, म्हणजे अगदी 1 ते 1.5 मिनिटामध्ये धने छान असे भाजले जातात. रंग बदलतो धण्याचा आणि वाससुद्धा खूप छान येतो. सतत हलवत धने भाजून घ्यायचे आहेत, करपू शकतात. रंग बदललेला आहे धण्याचा. आता आपण काढून घेऊया धने. परातीमध्ये असं पसरून लावायचं किंवा एखादं पसरट भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये भाजलेले जे धने आहेत ते असे पसरून ठेवायचे आणि त्याच्यावरती आपण टाकणार आहोत जे तळलेला मसाला आहे. सुरुवातीला आपण इथे टाकणार आहोत चक्री फूल.
चक्री फूल थोडंसं तळलं गेलं की याच्यामध्येच लवंगा टाकायच्या. आता ह्यावेळी मी 2-2 मसाले तळणार आहे. आधीचा जो व्हिडिओ मी टाकला आहे तो प्रत्येक म्हणजे मसाले किंवा हे गरम मसाले आहेत ते वेगवेगळे तळलेले आहेत. हवं तर तुम्ही तो व्हिडिओसुद्धा बघू शकता. आता ह्या ज्या लवंगा आहेत ह्या तडतडतड उडतात फुगल्यानंतर. नेहमी लवंगा तळताना अशी मोठी कढई किंवा मोठ्या भांडं ठेवायचं पसरट आकाराचं, म्हणजे त्या बाहेर उडल्या जात नाहीत. तर अगदी मिनिटभरामध्ये चक्री फूल आणि लवंगा छान अशा तळल्या जातात. आता इथे टाकली आहे मी मसाला वेलची. आता या मसाला वेलचीसोबत साधी वेलचीसुद्धा मी तळून घेणार आहे. पण सुरुवातीला ही मसाला वेलची थोडीशी तेलामध्ये फ्राय करून घ्यायची, म्हणजे जर अशी फुगायला सुरुवात झाली की हिरवी वेलची घालायची. दोन्ही वेलच्या अगदी सोबत छान तळल्या जातात, म्हणजे फुगतात छान. हे मसाले तळताना ना काळजी खूप घ्यावी लागते, कारण हे ना फुगले की असे फट वाजतात, फुटतात पण आणि उडतात सुद्धा. आता आपली वेलची तळून झालेली आहे. काढून घेऊया वेलची आणि बाकीचे मसाले तळायला घेऊया. तर इथे मी घातलेली आहे जावित्री. जावित्री फार फुगत नाही, पण तेल खूप शोषून घेते. तुम्ही बघू शकता तेलामध्ये कढईमध्ये जरासुद्धा तेल उरलेलं नाही आहे. तर हिला काढून घेऊया. पटकन भाजली जाते. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे किंवा स्लो ठेवायची आहे, त्याच्यापेक्षा फार मोठी नाही करायची. आता तळणार आहोत आपण हळकुंड. आता हळकुंडासाठी खूप पेशन्स ठेवायला लागतात. हळकुंड स्लो फ्लेमवरतीच तळायचे आहेत, कारण करपतात पटकन. आणि स्लो फ्लेमवरती हळकुंड तळायला जवळजवळ 3 ते 4 मिनिटं जातात, कारण ती फुगत नाहीत पटकन. आता ह्या हळकुंडाच्या ऐवजी तुम्ही ते सोरेगड्डे असतात ते सुद्धा वापरू शकतात, पण इथे मला सोरेगड्डे नाही मिळाले म्हणून मी हे हळकुंड घेतलेलं आहे. तर अगदी 2-3 मिनटानंतर हे हळकुंड आपलं असं झालेलं आहे. आता हळकुंड जोपर्यंत फुगत नाही तोपर्यंत हळकुंड तळायचं असतं. म्हणजे हळकुंड कसं आहे ना, थंड झाल्यानंतर ते हाताने तुटलं पाहिजे, किंवा मग हळदीचा कच्चा फ्लेवर चटणीमध्ये आपल्या येऊ शकतो. हळकुंड झाल्यानंतर मी इथे टाकलेलं आहे हिंग. आता हिंगसुद्धा असा फुटेपर्यंत म्हणजे फाटेपर्यंत तळायचा. सोबतच मी सुंठ टाकली आहे. सुंठसुद्धा हळकुंडासारखी छान फुगते आणि हाताने सुद्धा ती तुटते. अशा प्रकारे स्लो गॅसवरती हे तळणीचे मसाले सगळे तळून घ्यायचे आहेत. आमच्याकडे घाटी मसाल्यामध्ये हे जे मसाले आहेत, अर्ध्यापेक्षा जास्त मसाले हे तळूनच घातले जातात. तर हिंग आपला तळून झालेला आहे, काढून घेऊया. आणि सुंठसुद्धा बघा तळून झालेली आहे. तर सुंठ कशी फाटली आहे बघा वरून. इतपत सुंठीला तळावी लागते, अन्यथा ती आतून तशीच राहते कठीण. सुंठ छान फुगली. आता आपण हिला काढून घेऊया आणि याच्यामध्येच आपण घालणार आहोत आता त्रिफळा आणि बाकीचे उरलेले जे 2 मसाले आहेत ते. आता एका मसाल्याला आम्ही घाट्या बोलतो, म्हणजे त्याला घंटीसारखं असं असतं. तर तुमच्याकडे त्याला काय बोलतात माहीत नाही. सोबत घालायचे आहेत उरलेले धने. धनासोबत हे छान असे मस्त कडक होऊन जातात. आणि याच्यामध्येच घालणार आहोत आपण आता दगडी फूल. दगडी फूल जे आहे ते एकदम नरम पडलेलं असतं आणि मग ते मसाल्यामध्ये बारीक होत नाही. मग हे असं बारीक होण्यासाठी ह्याला छान असं कुरकुरीत करून घ्यायचं ह्या बाकीच्या मसाल्यांसोबत. तर धन्यासोबत हे मसाले छान भाजले जातात. आता बघूया आपण थोडंसं चेक करूया हे दगडी फूल आपलं कुरकुरीत झालेलं आहे का नाही. अजून हे बघा अजून मऊ आहे. अजून मिनिटभर ह्याला असं सतत हलवत भाजून घ्यायचं आहे आणि छान असं कुरकुरीत होईपर्यंत भाजल्यानंतर मग हे मसाले आपण काढून घेणार आहोत. मसाल्यामध्ये घाटी मसाल्यामध्ये मसाल्यांचं प्रमाण खूप असतं आणि त्याची तयारीसुद्धा खूप असते. खूप पेशन्स ठेवावे लागतात मसाले भाजताना आणि खूप वेळ जातो. आता एवढा सगळा मसाला भाजताना माझा जवळजवळ 1 ते 1.5 तास सहज निघून जाणार आहे, कारण मसाले एकदम आपण स्लो गॅसवरती भाजतो. आता परत एकदा चेक करूया जे दगडी फूल आहे ते कडक झाले का. तर बऱ्यापैकी हे कडक झालेलं आहे. आता आपण याला काढून घेऊया. अजून 1 मिनिटभर याला आपण हलवून घेऊया. तुम्ही बघू शकता खूप छान असं हे बारीक झालेलं आहे. आता याला काढून घेऊया. आता याच्यासोबत आपण घातलेले आहे त्रिफळा, मिरे आणि एक तो घाटीसारखा असतो तो गरम मसाला. त्याचं नाव ॲक्च्युली मला माहीत नाही आहे, म्हणजे माझ्या लक्षात येत नाही आहे आत्ता. तर ते सगळे काढून घेतल्यानंतर मसाले आता शहाजिरे आणि जिरे हे फक्त गरम करून घ्यायचं आहे आणि सोबत घालायचे आहे खसखस.
याच्यामध्ये तेल वगैरे आपण वापरणार नाही आहोत. हे अर्धा मिनिट असं पटपटपट हलवत ह्याला भाजून घ्यायचं आणि काढून घ्यायचं. खसखस जळू नये, म्हणजे खाली लागू नये किंवा करपू नये म्हणून याला सतत हलवत राहायचं आहे. आणि खूप छान असं भाजलेलं आहे. गॅस बंद करायचा आता आणि हे काढून घ्यायचं. मसाले भाजताना गॅसच्या फ्लेमकडे खूप बारकाईने लक्ष ठेवावं लागतं, कारण मसाले हे खूप पटकन जळतात आणि वेगळाच फ्लेवर तयार होतो त्याचा. आता थोडीशी बडीशेप गरम करून घेऊया. आता ही जी बडीशेप आहे ती मी थोडीशी जास्त घेतलेली आहे. 30 ग्रॅम जवळजवळ बडीशेप आहे. हलकी हलकी हिला भाजून घेऊ आणि काढून घेऊ हिला. हे जे कोरडे मसाले आहेत ते फार नाही भाजायचे, पण थोडेसे कडक होण्यासाठी यांना गरम कढईमधून फिरवून काढायचं. तर अशा प्रकारे आपले बाकीचे मसाले सगळे झालेले आहेत भाजून. आता शेवटी घालूयात तेजपत्ता. आता याला थोडंसं हलवून घेऊ आणि याच्यावरतीच आपण मसाल्याचा लेयर लावणार आहोत, म्हणजे हे जी पानं आहेत ती अगदी कुरकुरीत होतात. तर हे नीट हलत नाही आहे, म्हणजे हलवताच येत नाही, कारण पाने एकमेकाला चिकटलेली असतात आणि हलत नाहीत. आता हे थोडंसं पसरून लावूया हाताने, म्हणजे थोडंसं गरम करूया आणि नंतर गॅस बंद करून ही पानं आहेत ती कढईला अशी पसरून लावायची आणि याच्यावरती आपण मसाले घालायचे. तर मी इथे गॅस बंद केलेला आहे. आता ही पानं थोडीशी अशी पसरून लावूया आणि याच्यावरती घालूया आता गरम गरम भाजून घेतलेला मसाला. आता याच्यामुळे काय होतं ना, सगळे मसाले असे कुरकुरीत एकदम खुसखुशीत तयार होतात आणि डंगामती नेल्यावरती छान असे बारीक होतात. तर हे आहेत आपले भाजून घेतलेले सगळे मसाले, तळून घेतलेले. सगळे व्यवस्थित घालायचे. आता याच्यामध्ये आपल्याला अजून घालायचं आहे दालचिनी, जी आपण भाजलेली नाही आहे, तोडून तिला टाकूया. आणि जायफळ जे आहे ते मी 1 किलोला 1 अशा प्रमाणात 2 किलोसाठी 2 जायफळ घेतलेली आहेत. तर दालचिनी तोडून झाली आहे. आता जायफळ आपण फोडून टाकूया आणि याच्यामध्ये जे आपण तळून घेतलेली आहे, हळकुंड, ते हाताने तोडून बघायचं तुटतंय का ते. आता हा आहे हिंग, तुम्ही बघू शकता अगदी फाटलेला आहे म्हणजे तो. आणि हळकुंडसुद्धा छान आपलं तळलं गेलं आहे बघा, हाताने असं पटकन तुटलं जाते. मसाला भाजून झाल्यानंतर नेहमी चेक करायचं. अगदी आपल्याला वाटलं थोडंसं कच्चा आहे किंवा काय, तर नंतर आपण थोडंसं तेल टाकून तेवढाच मसाला, म्हणजे तेवढाच जिन्नस आपण तळू शकतो. तर हे जायफळ जे आहे ते फोडून टाकायचं मसाल्यामध्ये आणि आपला इथे मसाला भाजून झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान असा मसाला भाजून झालेला आहे. आता हे थंड होण्यासाठी असंच ठेवून देऊ आणि नंतर एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून हे असंच ठेवून द्यायचं. पण पिशवीमध्ये भरताना हे पूर्ण थंड झालेलं असायला हवं. तर मसाला थंड झालेला आहे आणि तो भरून ठेवलेला आहे आणि तीच कढई आपण इथे खोबरं आणि कांदा तळण्यासाठी घेतलेले आहे. तर सुरुवातीला आपण खोबरं तळून घेणार आहोत. तर खोबऱ्याचे हे असे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत मी, म्हणजे फार तेल लागत नाही आणि तळतात सुद्धा पटकन. तर गॅसवरती कढई ठेवली आहे. तेल घालायचं, थोडं तेल घालायचं. तर इथे मी अर्धी वाटीच तेल घातलेली आहे. अर्ध्या वाटीमध्ये हे जे खोबरं आहे ते असं सतत हलवत तळून घ्यायचं आहे. खोबरं तळताना गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे, कारण खोबरं हे पटकन तळलं जातं आणि करपतं सुद्धा अगदी पटकन. तर हे बघा, अगदी 1 मिनिटामध्ये खोबरं छान लालसर रंगावर आलेलं आहे. आता आपण याला काढून घेऊया आणि अशाच प्रकारे खोबरं जे आहे सगळं ते आपण तळून घेणार आहोत. तर आपला पहिला घाणा तुम्ही बघू शकता, सगळे तुकडे जे आहेत ते व्यवस्थित असे लालसर रंगावर आलेले आहेत. आता आपण याला काढून घेऊया आणि अगदीच वाटले एखादा तुकडा खोबऱ्याचा कच्चा दिसतोय तर तो तेवढाच तुकडा आपण तेलामध्ये ठेवू शकतो. अगदी स्लो गॅसवरती 1 ते 1.5 मिनिटामध्ये खोबरं असं छान तळून होतं. तर हे खोबरं आता आपण काढून घेऊया आणि अशाच प्रकारे बाकीचं खोबरंसुद्धा आपण तळून घेणार आहोत. आता याच्यासोबत, म्हणजे खोबरं बाहेर काढताना सोबत थोडंसं तेल आलं तरी चालेल, कारण आपण तेलामध्येच सगळा मसाला भाजलेला आहे आणि कांदा जो आहे तो आपण नंतर तेलामध्येच तळणार आहोत. तळणार म्हणजे तळणार नाही आहोत, सुरुवातीला आपण कांदा शिजवून घेणार आहोत. आणि खोबरं तुम्ही बघू शकता किती छान असं एका रंगावरती सगळं तळलं गेलेलं आहे. आता याच तेलामध्ये घालायचा
कांदा. हा कांदा जो आहे तो 1.25 किलो आहे, म्हणजे 1.25 किलोच्या प्रमाणातला हा कांदा पातळ असा कापून घेतलेला आहे. तर कांदा एकदा सुरुवातीला हलवून घेऊया. याच्यामध्ये घालायचं आहे 1 छोटी वाटी मीठ. आता इथे मी बारीक मीठ वापरणार आहे, त्याऐवजी तुम्ही मोठं मीठ घातलं तरीसुद्धा चालेल. कांदा व्यवस्थित हलवून घेऊ आणि मीठ घालूया. मीठ घातल्यानंतर सुद्धा व्यवस्थित कांदा हलवून घ्यायचा, म्हणजे कांद्याला छान असं पाणी सुटतं आणि अंगच्या पाण्यामध्ये कांदा हा शिजला जातो. तर मीठ घातलं आहे मी इथे. आता व्यवस्थित हलवून घेऊया आणि झाकण घालून याला 10 मिनटं स्लो गॅसवरती असंच ठेवून द्यायचं. 10 मिनटामध्ये कांद्याला जे आहे ते पाणी सुटतं छान आणि त्या पाण्यामध्येच कांदा नंतर छान असं शिजला जातो. तर मीठ मिक्स करून झाले. आता झाकण घालूया. एकदम पॅक झाकण घालायचं आणि 10 मिनटं याला आता असंच ठेवायचं. 10 मिनटानंतर आपण झाकण उघडल्यावर बघा इतकं पाणी सुटले कांद्याला. आता झाकण घालायचं नाही आहे. आता झाकण काढलं की परत झाकण घालायचं नाही. आता ह्या पाण्यामध्ये हे कांदा जो आहे ना स्लो गॅसवरती शिजायला जवळजवळ अर्धा तास जातो. आता परत एकदा कांदा हलवून घेऊ आणि अर्ध्या तासानंतरच आपण याला बघणार आहोत. स्लो गॅसवरती ठेवायचा, मध्ये मध्ये हलवत राहायचं कांद्याला. तुमच्याकडे जर वेळ असेल तर अगदी फुल गॅसवरती तुम्ही सतत हलवत कांदा शिजवून घेऊ शकता, पण तसं केल्याने कांदा व्यवस्थित शिजला जात नाही, मध्ये मध्ये कच्चा राहू शकतो. तर इथे हा कांदा बघा पाणी आटल्यानंतर हा असा शिजलेला आहे, म्हणजे अजून थोडंसं पाणी आहे. आता याच्यामध्ये घालायचं तेल. आता हे जे तेल आहे, जोपर्यंत कांद्यामध्ये पाणी आहे तोपर्यंत तेलाला असे बुडबुडे येत राहतात. जेव्हा बुडबुडे बंद होतील तेव्हा समजून जायचं की कांद्यामधलं पाणी पूर्ण आटलेलं आहे आणि कांदा जो आहे तो गळायला सुरुवात झालेली आहे. तर अशा प्रकारे कांदा शिजून तयार होतो आपला आणि तुम्ही बघू शकता तेलामध्ये पाण्याचा जरासुद्धा अंश राहिलेला नाही आहे, कांद्याच्या पाण्याचा. जर पाणी असेल तर तेलामध्ये लगेच समजून जातं पाणी आहे याच्यामध्ये. तर रंग किती छान आलेला आहे बघा आणि कांदा आपला तळून झालेला आहे. तर अशा प्रकारे घाटी मसाल्याची सर्व तयारी करावी लागते. आणि तुम्ही तेल बघू शकता किती नितळ दिसत आहे. तेलामध्ये पाणी असेल तर पाण्याचा लेअर दिसतो. आता चमच्यामध्ये मी तुम्हाला दाखवते बघा किती छान असं तेल दिसत आहे. कांदा हा आपला शिजून झालेला आहे. आता गॅस करूया बंद आणि थंड होण्यासाठी याला ठेवून देऊया. तर इकडे मी पंख्याखाली कांदा थंड होण्यासाठी ठेवला आहे आणि बाकीच्या मसाल्याची तयारी करून हे आता डंगावरती कुटण्यासाठी जाणार आहे. तर मैत्रिणींनो, डंगावरून मसाला बारीक करून आणल्यानंतर जवळजवळ 5 ते 6 तास मी असाच पॅक ठेवला होता आणि नंतर मी हा बकेटामध्ये घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता मसाला किती छान झालेला आहे. गुठळ्या थोड्याशा होतात, त्यानंतर आपण फोडून घ्यायच्या आणि हवाबंद बरणीमध्ये ठेवून द्यायचा. हा मसाला वर्षभर याला काहीही होत नाही. मसाला ठेवताना थोडेसे हिंगाचे खडे तळाशी आणि बरणीच्या वरती तोंडाशी ठेवायचे आहे. अशा प्रकारे 2 किलो मिरच्यांची घाटी मसाल्याची रेसिपी संपूर्ण माहितीसहित तुम्हाला दाखवलेली आहे. रेसिपी आवडली तर करून बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि तुम्ही बघू शकता किती छान मसाला झाला आहे.